नमस्कार. उन्हाळ्याच्या दिवसात जेवणाची चव वाढवणारा आणि वर्षभर टिकणारा तिखट गोड कैरीचा मेथांबा कसा बनवायचा ते पाहूया आणि रेसिपी सुरू करूया. कैरी घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली. आधी 2 तास पाण्यात ठेवली आणि जो टोक आहे तो पाण्यात ठेवला आहे, त्याच्याने चीक कमी होऊन जातो आणि मेथांबा चांगला टिकतो. 2 तास झाले. चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, लाल तिखट 2 चमचे, पाव चमचा मेथी दाणे आणि 1.5 कप बारीक चिरलेला गूळ. कमी जास्त होऊ शकतो. एक ताट घेतलं आहे, कैरी स्वच्छ पुसून घेतली आहे. आता जो टोक आहे ना तो भाग काढून टाकूया. कैरीचे साल काढून घेऊया. अशा पद्धतीने कोय ती काढून टाका आणि या कैरीच्या फोडी आहे अशा साईज छोटी मोठी करू शकतात. आणि पांढरीच कैरी बघा, मस्त पांढरी शुभ्र अशी कैरी असेल ना तरच मेथांबा आपला राहतो. खलबत्त्यात किंवा दगडीमध्ये मेथी दाणे घालूया आणि ते कुटून घेऊया. त्याची आपल्याला पावडर करायची आहे. एकदम बारीक नाही, थोडी जाडसर. गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस लायटरने चालू केला आहे. अर्धी वाटी तेल घालूया. तेल चांगले गरम झाले. मेथीपूड टाकूया. हलकासा रंग बदलला आहे. त्याच्यात कैरीच्या फोडी घालूया. आता गॅस मीडियम करू आणि चांगले मिक्स करून घेऊया. तेलामध्ये चांगले परतून घेऊया 2 ते 3 मिनिटं. हलकीशी मऊ झाली. मीठ चवीनुसार, हळद आणि चांगलं एकदा परतून घेऊया. कैरी किती आंबट आहे त्याच्यानुसार गूळ घालायचा आहे. जास्त कैरी आंबट असेल तर 1.5 वाटी, कमी असेल तर 1 वाटी. गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता 1 वाटी कैरी घेतली आहे, 1 वाटीच गूळ घातला आहे. सारखं हलवतच राहायचं आहे. पाणी बिलकुल घालायचं नाही याच्यात. गुळाला पाणी सुटतं. गूळ पूर्णपणे विरघळला आहे. गुळाला आता पाणी सुटलं आहे आणि ढवळत राहा. अशाने खाली चिटकणार नाही आणि गॅस मीडियमच करायचा, मध्य आचेवर. मिश्रणाला छान एक उकळी आली. थोडा दाटसरपणा आला. त्याच्यात लाल तिखट टाकूया, लाल मिरची पावडर. कमी जास्त करू शकतात आणि रंग पण सुरेख येतो यानी आणि खायला पण गोड आंबट अशी टेस्ट येते. कैरी आणि गूळ चांगले शिजले तर सुरेख आला आहे. गुळाचा 1 तारी पाक करायचा आहे आणि असं थोडंसं थंड झालं ते की हाताला घ्यायचं आणि बघायचं चिपकतं का. असं 1 तार होतं, बघू शकतात. याचा अर्थ आपला पाक चांगला शिजून झाला आहे आणि आता आपण गॅस बंद करूया. जसं जसं मिश्रण थंड होईल तो अजून घट्टपणा येतो. अजून घट्ट केलं तर मग कडक होतं ते. एका वाटीत काढून घेऊया. हा झाला मेथांबा तयार. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत असा हा झाला मेथांबा. खायला खूप छान लागतो आणि पोळीसोबत, पुरीसोबत, ब्रेडसोबत खायला एकदम स्वादिष्ट. पूर्णपणे गाळ झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा. अशाने खराब होत नाही आणि वर्षभर हे मेथांबा टिकतं. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.